बारामतीत आमदार रोहित पवारांच्या पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू. रुईमधील साई गणेश नगर इथे फॉरेन्सिक टीमकडून तपासणी. मुलीची हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू. भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळण्याबाबतच्या घटनेचा प्राथमिक अंदाज समोर. मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद. भुलेश्वर गणपती दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना मंत्री आशिष शेलार यांचा मदतीचा हात. मृतांच्या कुटुंबियांना वैयक्तिक 5 लाखांची तर जखमींना 1 लाखाची मदत जाहीर. भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू. गिरगाव ते चंदनवाडी स्मशानभूमी संकेत यांची अंत्ययात्रा. संकेत नेवसे यांच्या अंत्ययात्रेत मंगलप्रभा तोढा, आशिष शेलार आणि स्थानिकांची उपस्थिती होती. मुंबईच्या गिरगावातील अनेक मंडळांकडून आजचा आगमन सोहळा रद्द. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचा निर्णय. अनेक मंडळांकडून शांततेत बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधील चांदगुडे मृत्यू प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा अँगल. एका नातेवाईक महिलेमुळे संसारात वाद निर्माण झाल्याचा दावा. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावरती मोठा परिणाम. आईच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरुसुद्धा खात नाही तशी तक्रार. तर शालेय पोषण आहाराच्या दर्जामध्ये लक्ष घाला. जयंत पाटील यांची एक्सपोजद्वारे एफडीएकडे मागणी. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी क्लबचा फूड बिझनेस परवाना एफडीएकडून तात्पुरता निलंबित. त्यामुळे क्लबमधील खाद्यपदार्थ, पेय आणि रेस्टॉरंट सेवा बंद असणार. मात्र जिम, स्विमिंग पूल आणि क्रीडा सुविधा सुरू असणार. पुण्यातल्या चिंचवडमध्ये तुकाराम मुंढे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील खाऊ गल्ली बंद. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतल्याची माहिती. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. जनगणनेत ओबीसीच्या स्वतंत्र रकान्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठक. यावेळी गृह मंत्रालयाच्या राजपत्राविरोधात याचिकाही दाखल केली जाणार. खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी. वाढत्या साखर दरावरती राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी. तर बिस्किट आणि शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाची दडी. ऑगस्टमध्ये या दशकातील सर्वात नीचांकी पावसाची नोंद. जिल्ह्यातील 96% पेरण्या पूर्ण. मात्र पावसाची हजेरी नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी 108 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद. भोरच्या कापूरहोळ परिसरात पुणे सातारा महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. सुप्रिया सुळेंचा आंदोलनाला पाठिंबा. भोंगवली गावात होऊ घातलेला हाय व्होल्टेज सबस्टेशनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी. परभणीमध्ये गुरुवारी झालेला नर्सिंगचा पेपर फुटला. जीएनएम प्रथम वर्षाचा पेपर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना. पर्यवेक्षिका आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल. मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो जपानला पाठवा. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि यांचं महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र. 50 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो, सिंगापूर आणि जपानच्या अभ्यास दौऱ्यावरती पाठवा. साटम यांची पत्रातनं मागणी. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून तयारीला वेग. महाव्यवस्थापकांकडून देवळाली आणि नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी. गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेचं प्राधान्य. कराडमध्ये मराठी भाषा विभागाच्या वतीनं साहित्यिकांसोबत संवाद आणि आढावा बैठक संपन्न. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मराठी भाषा समृद्धीवर चर्चा. यशवंतराव चव्हाणांच्या नावानं अनुवाद समिती सुरू करण्याची सामंतांची घोषणा. उत्पादनातली घट, वाहतूक खर्च वाढल्यामुळे सुकामेवा महागला. बदाम पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांची वाढ. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बदाम पिस्त्याची आवक निम्म्यावर.